नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आमोद या संस्कृत पुस्तकातील चतुर्दशः पाठः प्रतिपदम संस्कृतम बघणार आहोत। परिचयः संस्कृत भाषा भारतस्य ज्ञान भाषा वर्तते। संस्कृत भाषा ही भारताची ज्ञान भाषा आहे। संस्कृत इज द लँग्वेज ऑफ नॉलेज ऑफ इंडिया। संस्कृते विद्यमानं ज्ञानं कालातीतं अद्यापि सुसंगतम च। संस्कृत भाषेत असलेले ज्ञान कालातीत आणि अजूनही प्रस्तुत ठरणारे आहे। द नॉलेज इन संस्कृत इज टाइम अँड स्पेस इंडिपेंडंट अँड दॅट्स वाय it is relevant in current time and situation and it will be the same forever। किमर्थं संस्कृतं? कः लाभः संस्कृत पठनेन मम? संस्कृत कशासाठी? संस्कृत भाषा शिकून मला त्याचा काय फायदा होणार? विद्यालयोत्तरमपि अस्ति वा संस्कृत अध्ययनस्य अवसरः? अपि संस्कृताध्ययनेन अहं वृत्तिं लभेय। संस्कृत भाषा कशासाठी? संस्कृत भाषा शिकून मला त्याचा काय फायदा होणार? शाळा संपल्यानंतर पुढील काळात संस्कृत शिकण्यासाठी कुठे वेळ मिळणार आहे? संस्कृत शिकून मला नोकरी मिळणार आहे का? सो व्हाय संस्कृत अँड हाऊ इट विल बी बेनिफिशियल टू मी इफ आय लर्न संस्कृत? वन्स द अकॅडमिक एज्युकेशन इज ओव्हर यू विल हार्डली हॅव अ टाइम टू लर्न संस्कृत ॲज अ लँग्वेज। इफ आय लर्न संस्कृत विल इट गिव्ह मी अ जॉब opportunity इति बहवः प्रश्नाः छात्रजीवने अस्मान् संत्रासयन्ति। असे विविध प्रश्न विद्यार्थीदशेत असताना आपल्यापैकी कित्येक विद्यार्थ्यांना पडत असतील। The questions like these are very obvious in student life। संस्कृताध्ययनेन युगानुकूला वृत्तिः तु लभ्यते एव अपि तु यस्मिन् क्षेत्रे वयं कार्यरताः तत्र अस्माकं गुणवत्ता अपि वर्धते। संस्कृत शिक्षणाने आपल्याला नोकरी तर मिळते व आधुनिक काळात सुद्धा ज्या क्षेत्रात तुम्ही नोकरी करत असाल तिथे संस्कृत भाषा अवगत असल्यामुळे तुमच्या कामातील गुणवत्ता वाढेल। इन फॅक्ट संस्कृत नॉलेज इज नॉट ओनली ऑफर्स यू द job opportunities but it also enhance your abilities to perform and excel in whatever profession the people who have learned Sanskrit language। तदर्थं संस्कृतम् अवश्यम् अध्येतव्यम्। यः संस्कृत सम्यक् जानाति स एव यथार्थतया तस्य सर्वेषु क्षेत्रेषु उपयोजनं कर्तुं शक्नोति। संस्कृत भाषा शिकलेली व्यक्ती आपल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या प्रकारे प्रत्येक क्षेत्रात करू शकेल यात शंका नाही। द पीपल हू हॅव लर्न संस्कृत लँग्वेज अनडाउटली कॅन कॉन्ट्रीब्यूट इफेक्टिव्हली इन एनी फील्ड अँड कॅन हेल्प अदर्स अँड मोस्ट इम्पॉर्टंटली टू देमसेल्व्ह। दिस कॅन बी लर्न फ्रॉम द बिलो कन्व्हर्सेशन। हे या पाठातील संवादावरून लक्षात येईल आणि संस्कृत तुम्ही मनापासून शिकाल आणि जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात कराल। चला तर बघूया या पाठात संवादामध्ये काय दिले आहे ते। दिस कॅन बी लर्न फ्रॉम बिलो कन्व्हर्सेशन अँड यू विल लर्न संस्कृत सिन्सिअरली अँड एक्वायर मोर अँड मिनिंगफुल नॉलेज। लेट अस सी द कन्व्हर्सेशन इन दिस चॅप्टर। अपि संस्कृतस्य अध्ययनं नाम रटनं तथा च प्रायः तत् अधिकगुणान् प्राप्तुम् एव करणीयम्। संस्कृत भाषायाः उपयोजनं केषु कार्यक्षेत्रेषु भवति। संस्कृत भाषेचे अभ्यास करून तुम्ही संस्कृत या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता आणि संस्कृत भाषेचा वापर हा कोणकोणत्या कार्यक्षेत्रांमध्ये केला जातो याचा अभ्यास तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून करू शकता। संवादस्थलम विमानतलस्य प्रतीक्षालयः। संवादस्थळ हे विमानतळावरील प्रतीक्षालय आहे। कम्युनिकेशन प्लेस इज अ वेटिंग प्लेस ॲट एअरपोर्ट। केचन जनाः
यात्रायाः आरंभार्थं प्रतीक्षन्ते. काही लोक प्रवासाचा आरंभ होण्याची वाट पाहत आहे. Some people are waiting to begin their journey. केचन सुखेन निद्रामग्नाः. काही सुखात झोपले आहेत. Some people are sleeping happily. केचन कॉफी पानस्य आनंदम अनुभवन्ति. काही कॉफी पिण्याचा आनंद घेत आहेत. Some are enjoying sipping their coffee. तत्र एका महोदया प्राप्नोति. तेथे एक महिला येऊन पोहोचते. There come a lady. सा उपविश्य किमपि पुस्तकं पठितुं प्रारभते. ती खाली बसून कोणते तरी पुस्तक वाचू लागते. She sat down and started reading a book. पुस्तकस्य मुखपृष्ठे संस्कृतं सूक्ति संग्रहः इति शीर्षकं वर्तते. तत् दृष्ट्वा समीपस्थः कोऽपि महाजनः तया सह वक्तुं प्रारभते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर संस्कृत सूक्ती संग्रह असं शीर्षक आहे. ते पाहून त्यांच्या बाजूलाच बसलेले एक सद्गृहस्थ त्याच्याशी बोलू लागतात. ती टायटल ऑफ बुक इज संस्कृत सूक्ती संग्रह. लुकिंग ॲट दिस सीन अ जेंटलमॅन बिगिन अ कन्व्हर्सेशन विथ हर. त्यांच्यामध्ये काय संवाद झाला तो इथे दिलेला आहे. देअर कन्व्हर्सेशन इज गिवन इन दिस चॅप्टर. महोदयः अपि भवती संस्कृतं पाठयति. महोदय म्हणतात आपण संस्कृत शिकवता का. महोदया स्मितम न खलु. महोदया स्मित हास्य करून म्हणतात छे हो. लेडी विथ लिटिल स्माइल शी सेड नो आय डोंट. महोदयः भवत्याः समीपे एतं सुभाषित संग्रहं दृष्ट्वा मया एवं चिंतितम. महोदय म्हणतात आपल्याकडे संस्कृत सूक्ती संग्रह बघून मला तसे वाटले. जेंटलमॅन आय गेस सो बिकॉज ऑफ दिस संस्कृत संग्रह इन युवर हँड. महोदया ओह यद्यपि संस्कृतं न पाठयामि तथापि अस्य पुस्तकस्य मम कार्यक्षेत्रेण सह संबंधः अस्ति. महोदया म्हणतात हो का. जरी मी संस्कृत शिकवत नसले तरी या पुस्तकाचा माझ्या कार्यक्षेत्राशी संबंध आहे. अ लेडी ओ रिअली दो आय एम नॉट टीचिंग संस्कृत लँग्वेज संस्कृत इज व्हेरी मच रिलेट टू माय फील्ड ऑफ प्रोफेशन. महोदयः एवं कस्मिन् क्षेत्रे कार्यरता भवती. महोदय म्हणतात ओ असं का. आपण कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहात. जेंटलमॅन ओ आय सी. इन विच फील्ड यू आर वर्किंग नाउ. महोदया अहम व्यवस्थापन प्रशिक्षिका रूपेण कार्यं करोमि. मया अवगतं यत् रामायण महाभारत किरातार्जुनीय रघुवंश इत्यादिषु बहवः श्लोकाः सन्ति. एषु व्यवस्थापन शास्त्रस्य मूलतत्वानि दृष्टान्तसहितानि निर्दिष्टानि. महोदया मी व्यवस्थापनाची प्रशिक्षिका म्हणून कार्य करते. माझ्या असे लक्षात आले की रामायण महाभारत किरातार्जुनीय रघुवंशम इत्यादी ग्रंथात असे पुष्कळ श्लोक आहेत की ज्यात व्यवस्थापन शास्त्राची मूलतत्वे उदाहरणासह दाखवलेली आहेत. A lady, I worked as management tutor. I realized that the literature of Ramayan, Mahabharat, Kiratarjuneya, Raghuvansham, the shlokas from the literature refers to most of the principles of management with the case studies. Getting in the management is much easier by learning these Sanskrit literatures. अनेन काव्यमाध्यमेन विषय प्रवेशः सुगमः भवति. एषा पद्धतिः मया स्वीकृता जनैरपि अभिमता. अतः मया पुनरेकवारं संस्कृतभाषायाः संस्कृतकाव्यादीनां च अध्ययनं प्रारब्धम्. या काव्यांच्या माध्यमाने व्यवस्थापनाच्या शास्त्रात प्रवेश करणे सोपे पडते. ही पद्धत मी अंगीकारली आणि लोकांनाही ती पसंत पडली. म्हणून मी पुन्हा एकदा या संस्कृत काव्यांचा अभ्यास सुरू केला. टू प्रॅक्टिस दिस मेथड माय क्लायंट्स like it. That's why I started learning these epics once again. महोदयः अहो आश्चर्यम्. शालायाः अनन्तरं खण्डितं मम
संस्कृताध्ययनम तदपि अधुनैव पुनः आरब्धम. महोदय, सद्गृहस्थ म्हणतात, केवढी आश्चर्यकारक गोष्ट आहे ही. शाळेनंतर माझा संस्कृतचा अभ्यास थांबला होता, तो देखील मी हल्लीच सुरू केला. जेंटलमॅन, ओ व्हॉट अ कोइन्सिडन्स. I also begin my study of Sanskrit, which was completely stopped after my schooling. महोदया, कथम. महोदया, कसा काय? लेडी, हाउ इज दॅट? महोदयः, वस्तुतः अहम वाणिज्य शाखायाः स्नातकः. खरे तर मी वाणिज्य शाखेतील पदवीधर आहे. जेंटलमॅन, ऍक्च्युअली आय एम अ ग्रॅज्युएट ऑफ कॉमर्स. विधि शाखायाः पदवी अपि प्राप्ता मया. साम्प्रतं बहुराष्ट्रीय संस्थायां विधि विमर्शक रूपेण कार्यं करोमि. महोदय, कायद्याची पदवी देखील मी मिळवली. सध्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत कायदेशीर सल्लागार म्हणून काम करीत आहे. जेंटलमॅन, अँड आय हॅव ऑल्सो अर्न द डिग्री ऑफ लॉ. करंटली आय एम वर्किंग ॲज अ लीगल ॲडवायझर फॉर वन कंपनी. तदनुसृत्य कौटिल्यम, अर्थशास्त्रम, याज्ञवल्क्य स्मृतिः इत्यादीनां ग्रंथानां अध्ययनं सहाय्यकरं भवेत् इति गुरुभिः उक्तम. महोदय, त्याच संबंधात कौटिल्य अर्थशास्त्र, याज्ञवल्क्य स्मृती इत्यादी ग्रंथांचा अभ्यास उपयुक्त ठरेल असे माझ्यापेक्षा अनुभवी व वडीलधाऱ्या व्यक्तींनी मला सांगितले. जेंटलमॅन, ऑन धिस सेम टॉपिक कौटिल्य अर्थशास्त्र, याज्ञवल्क्य स्मृती, दी होली बुक्स लाइक हैज ऑलरेडी डिस्क्राइब्ड हैड गिवन मी मोर विजडम. अतः अधुना अहम शास्त्र विषयकानां संस्कृत ग्रंथानां अध्ययने यत्नं करोमि. स्यूतात किमपि संस्कृत पुस्तकं दर्शयति. महोदय, म्हणून मी आता शास्त्र विषयक संस्कृत ग्रंथाचे अध्ययन करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्या पिशवीतून ते गृहस्थ कोणते तरी एक पुस्तक काढून दाखवतात. जेंटलमॅन, द श्लोकास फ्रॉम लिटरेचर रेफर्स टू मोस्ट ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. जेंटलमॅन, now I am trying to study philosophical books of Sanskrit. Then the gentleman pulled out a book and showed it to her. तयोः पृष्ठतः केचन युवकाः गोष्ठीषु रताः. त्या दोघांच्या पाठीमागे काही तरुण मुलं गप्पांमध्ये दंग झालेली होती. Few youngsters were busy gossiping behind them. प्रसादः, समीरः, लीना तथा तनुजा इत्तेतानी परस्पर मित्रांनी. प्रसाद, समीर, लीना आणि तनुजा हे एकमेकांचे मित्र मैत्रिणी होते. प्रसाद, समीर, लीना and तनुजा were friends. तेषु अन्यतमः तत् पुस्तकं दृष्ट्वा महोदयम् उपगम्य वदति. त्यांच्यापैकी एक जण हा त्या सद्गृहस्थांच्या हातातील पुस्तक बघून त्यांच्या जवळ जाऊन बोलू लागतो. Curious about the book, someone went too close to the gentleman and start talking to him. समीरः, महोदय, भवतोः संवादे संस्कृतस्य संदर्भः श्रुतः मया. भवानपि विश्वसंस्कृतपरिषदनिमित्तं विदेशं प्रस्थितः. समीर म्हणतो, अहो, आपल्या दोघांच्या संभाषणात मी संस्कृत संदर्भ ऐकला. आपण सुद्धा विश्व संस्कृत परिषदेच्या निमित्ताने परदेशी चालला आहात का? समीर, बोथ ऑफ यू वेर डिस्कसिंग अबाउट संस्कृत. आर यू ऑल्सो गोइंग टू इंटरनॅशनल संस्कृत कॉन्फरन्स? महोदयः, न खलु, परं कीदृशी एषा विश्व संस्कृत परिषद? अपि भवान् संस्कृतस्य छात्रः? महोदय, नाही, पण ही विश्व संस्कृत परिषद कशी आहे? आपण संस्कृतचे विद्यार्थी आहात का? जेंटलमॅन, नो, आय डोंट. बट व्हॉट इज दिस इंटरनॅशनल संस्कृत कॉन्फरन्स? आर यू दी स्टुडंट्स ऑफ संस्कृत? समीरः, आम, अहम IIT अर्थात भारतीय प्रौद्योगिकी संस्थानम
इत्यत्र संगणक अभियांत्रिकी इति विषयस्य छात्रः। समीर: हो, मी IIT म्हणजे भारतीय प्रायोगिकी संस्थेमध्ये संगणक अभियांत्रिकी या विषयाचा विद्यार्थी आहे. समीर says, yes, I am the student of computer engineering at IIT, that is Indian Institute of Technology. तत्र छात्राः संस्कृतम् अपि पठितुं शक्नुवन्ति. समीर: तिथे विद्यार्थी संस्कृत देखील शिकू शकतात. समीर: There student can learn Sanskrit also. समीरः: अष्टाध्यायी इति व्याकरणशास्त्र विषयकः ग्रंथः पाठ्यते तत्र मानव्य विद्या विभागे. समीर: तिथे मानव्य शाखेत अष्टाध्यायी हा व्याकरणशास्त्र विषय ग्रंथ शिकवला जातो. समीर: इन द डिपार्टमेंट ऑफ ह्यूमन रिसोर्स दे डू टीच अष्टाध्यायी ग्रंथ ऑफ संस्कृत ग्रामर. अहम संस्कृत व्याकरणं संगणकशास्त्रं च इति विषयम् अधिकृत्य संशोधनं करोमि. तद् विषयकं शोधनिबंधं प्रस्तोतुम् अहं परिषदि निमंत्रितः. समीर: मी संगणकशास्त्र या विषयावर संशोधन करीत आहे. त्याच विषयातला शोधनिबंध प्रस्तुत करण्यासाठी मला परिषदेत निमंत्रित केले आहे. समीर: आय एम डूइंग रिसर्च ऑन कम्प्युटर सायन्स अँड द ग्रामर ऑफ संस्कृत. आय हॅव बीन इन्व्हायटेड टू प्रेझेंट माय रिसर्च paper on the same at the इंटरनॅशनल कॉन्फरन्स. महोदया, अहो आश्चर्यं, तंत्रज्ञान संस्थायां संस्कृतस्य अध्ययनम. महोदया म्हणतात, केवढे आश्चर्य, तंत्रज्ञान संस्थेत संस्कृतचा अभ्यास. लेडी सेज, हाऊ सरप्राइजिंग टू नो अबाउट द स्टडी ऑफ संस्कृत इन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट. महोदयः, महाविद्यालये संस्कृताध्ययनं केवलं कलाशाखायाः छात्राः कुर्वन्ति इत्यासीत् मे मतिः. महोदय म्हणतात, महाविद्यालयात संस्कृतचा अभ्यास कला शाखेतील विद्यार्थीच करतात अशी माझी कल्पना होती. जेंटलमॅन, इट वॉज माय अझम्पशन दॅट ओनली दी स्टुडंट्स ऑफ आर्ट स्टडी संस्कृत. समीरः, तिष्ठतु तावत् तर्हि अवश्यं मेलयामि मे मित्राणि एते सर्वेपि परिषदि सहभागिनः. समीर म्हणतो, थांबा जरा, तर मग माझ्या मित्रांबरोबर तुमची भेट करून दिलीच पाहिजे. हे सर्व त्या परिषदेमध्ये भाग घेणार आहेत. समीर सेज, होल्ड ऑन अ मोमेंट, देन आय मस्ट इंट्रोड्यूस टू यू with my friends. All they are going to participating in that international conference. प्रसादः अग्रे आगत्य नमस्ते. प्रसाद पुढे येऊन म्हणतो नमस्कार. प्रसाद स्टेप फॉरवर्ड अँड सेड नमस्कार. अहम रसायनशास्त्रस्य छात्रः. प्राचीन भारतीय रसायनशास्त्रम् इति मम संशोधन क्षेत्रम. प्रसाद, प्राचीन भारतातील रसायनशास्त्र हे माझ्या संशोधनाचे क्षेत्र आहे. प्रसाद, आय एम द स्टुडंट ऑफ केमिस्ट्री. माय फील्ड ऑफ रिसर्च इज केमिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया. तद्विषयकाः ग्रंथाः संस्कृत भाषया लिखिताः. शालायां यद् संस्कृताध्ययनं कृतं तस्य उपयुक्तताम् अहम अधुना अवगच्छामि. प्रसाद म्हणतो, त्याविषयीचे ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत. शाळेत संस्कृतचा अभ्यास केला होता, त्याची उपयुक्तता आता मला कळत आहे. प्रसाद, द लिटरेचर ऑफ माय सब्जेक्ट इज रिटन इन संस्कृत. नाउ आय हॅव रिअलाइज्ड द इम्पॉर्टन्स ऑफ लर्निंग संस्कृत ड्यूरिंग माय स्कूलिंग टाइम. लीना, अहम अपि भाषाशास्त्रम् अधीत्य बेंगलुरु इत्यत्र सॉफ्टवेअर क्षेत्रे भारतीय भाषा विश्लेषिका रूपेण कार्यं करोमि. लीना म्हणते, मी देखील भाषाशास्त्र शिकून बेंगलोर येथे भाषाशास्त्राची विश्लेषिका म्हणून काम करते. लीना सेज, आय एम दी लँग्वेज एनालिस्ट ॲट बेंगलोर. संस्कृतस्य ज्ञानम् आधुनिक भारतीय भाषाणां विश्लेषणे अतीव साहाय्यकरं
भवति इति मे अनुभवः. लीना, संस्कृतचे ज्ञान आधुनिक भारताच्या भाषांच्या विश्लेषणात अतिशय उपयोगी पडते. हा माझा अनुभव आहे. After graduating in linguistic field, my experience is that the knowledge of Sanskrit is very important in analysis of the languages of modern India. तनुजा, पार्श्वनिवेदनम इति मे व्यवसायः. तनुजा म्हणते, पार्श्वनिवेदन हा माझा व्यवसाय आहे. तनुजा says, I am anchor by profession. संस्कृत श्लोकादीनां पठनेन शब्दोच्चारणस्य उत्तमः अभ्यासः भवति. तनुजा, संस्कृत श्लोकांच्या पाठनाने शब्दोच्चार उत्तम होतात. तनुजा, recitation of Sanskrit shlokas has improved my pronunciations. तेन अभिनये निवेदने च प्रभावः वर्धते. साम्प्रतं कलाक्षेत्रे कार्यरताः अस्मासु केचन भरतमुनेः नाट्यशास्त्रस्य अध्ययनं कुर्वन्ति. तनुजा म्हणते, शब्दांचा उच्चार कसा करावा याचा छान अभ्यास होतो, त्यामुळे निवेदन आणि अभिनय यांचा चांगला प्रभाव पडतो. सध्या कलेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आमच्यापैकी काही लोक भरत मुनींच्या नाट्यशास्त्र विषयाचा अभ्यास करत आहे. तनुजा, हाऊ टू डू दी प्रॉपर प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स कॅन बी लर्न बाय प्रॅक्टिसिंग संस्कृत श्लोकास दॅट एक्सेल्स डायलॉग delivery and acting. Few people of my field are studying Bharat Muni science of act and play. समीरः, भोः, भारतीय विद्यायाः नाम भारतीय तत्त्वज्ञान, योगशास्त्र, इतिहास, स्थापत्यशास्त्राणाम् अध्ययनाय विदेशेष्वपि नैके जनाः उत्सुकाः. समीर म्हणतो, भारतीय विद्येच्या म्हणजे भारतीय तत्वज्ञान, योगशास्त्र, इतिहास, स्थापत्य इत्यादी शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी अनेक विदेशीय सुद्धा उत्सुक आहेत. समीर से, lots of foreigners are also interested in studying the Indian philosophy of science of yoga, Indian history and science, आर्किटेक्ट एक्सेट्रा. तदर्थं काश्चन दूरचित्रवाहिन्यः अपि सन्ति. तत्र संस्कृततज्ञानाम् आवश्यकता वर्तते. मम सुहृद आशयसंपादकरूपेण तत्र कार्यरतः. समीर म्हणतो, त्यासाठी काही दूरचित्रवाहिन्या पण आहेत. तिथे संस्कृत तज्ञांची आवश्यकता असते. माझा एक मित्र तेथे आशय संपादक म्हणून कार्य करत आहे. समीर, देर आर फ्यू टेलिव्हिजन चॅनल्स हू आर interested in Sanskrit. They need experts of Sanskrit language. One of my friend, they are working as an editor. महोदया, अस्माभिः संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतं, परं तस्य अनेन प्रकारेण उपयोजनं भवेदिति अस्माभिः नैव चिंतितं. महोदया, आपण संस्कृतचा अभ्यास शाळेत केला, पण त्याचा अशा प्रकारे उपयोग होईल असा विचारही कधी केला नव्हता. लेडी, वी लर्न संस्कृत ॲट स्कूल अँड नेव्हर इमॅजिन that it can be used in such a wonderful way. महोदयः, सत्यमेव. महोदय, खरेच. जेंटलमॅन, एक्झॅक्टली. लीना, यस्मिन् कस्मिन्नपि क्षेत्रे वयं वृत्त्यर्थं कार्यरताः स्याम तत्र संस्कृत ज्ञानम् अस्मत्कृते विशेषार्हता भवति. लीना म्हणते, जेथे कोणत्याही क्षेत्रात आपण नोकरी करण्यासाठी जाऊ तेथे संस्कृतचे ज्ञान ही आपल्यासाठी विशेष पात्रता ठरते. लीना, द नॉलेज ऑफ संस्कृत इज बिकम्स अ स्पेशल क्रायटेरिया व्हॉटसोएव्हर फील्ड यू वर. अशा प्रकारे या प्रस्तुत संवादामध्ये संस्कृत भाषेचे महत्त्व सांगितले आहे. म्हणून मुलांनो, शालेय जीवनात असताना तुम्ही अभ्यासक्रमातील सर्व बेसिक गोष्टी समजून घेतल्या तर भावी आयुष्यामध्ये संस्कृत भाषेचा वापर करून नक्कीच नवीन संशोधन घडवून आणू शकाल. याबाबत मला जराही शंका वाटत नाही. म्हणून शालेय जीवनात संस्कृत भाषेकडे फक्त एक शिकण्याचा विषय न बघता प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने समजून घ्या. या वयामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समोर दिसत असतात. प्रत्येक गोष्ट आपल्याला करावीशी वाटते.
त्यात काही नवल नाही. आम्हीही लहानपणी तुमच्या वयाचे असताना आम्हालाही ह्याच गोष्टींचे अट्रॅक्शन वाटत असायचे. पण भावी आयुष्यात तुम्हाला कोणत्या तरी एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचे आहे आणि त्यावेळी तुम्हाला उपयोगी पडते ते शालेय जीवनात आत्मसात केलेले ज्ञान. इन दिस वे द इम्पॉर्टन्स ऑफ संस्कृत हॅज बीन एक्सप्लेन्ड इन this present lesson. Students, that why you must learn every single aspect of Sanskrit language in details so that it will be useful in your future career. There are so many options in childhood to get attracted easily. We were also exactly the same like you, but now at this age, by experience, we have realized that focusing on something in detail is very important in future career. That's why I request you to learn Sanskrit not just as a language but different aspects of it in details so that you can grab the opportunities and benefit from endless possibilities in the field of Sanskrit language. शब्दार्थाः ज्ञानभाषा language of knowledge. ज्ञानभाषा कालातीत irrespective of time. कालपरत्वे युगानुकूला modern अद्ययावत. वृत्तिः mindset वृत्ती. संत्रासयंती टू बॉदर त्रास देणे. यथार्थतया टू बी ॲक्युरेट योग्य. सर्वेषु क्षेत्रेषु ऑल फील्ड्स सर्व क्षेत्रात. उपयोजनम टू मेक प्रोविजन्स उपयोजना करणे. संवाद स्थलम कॉन्व्हर्सेशन प्लेस संभाषण स्थळ. विमानतळ एअरपोर्ट विमानतळ. प्रतीक्षालयः वेटिंग रूम प्रतीक्षालय. प्रतीक्षन्ते वेटिंग वाट पाहणे. निद्रामग्नाः स्लीपिंग झोपलेले. कॉफी पान एन्जॉयिंग सिपिंग कॉफी कॉफीचा आस्वाद घेणे. प्राप्नोती टू अराइव्ह येऊन पोहोचणे. प्रारभते टू स्टार्ट सुरुवात करणे. मुखपृष्ठ फ्रंट पेज ऑफ बुक पुस्तकाचे मुखपृष्ठ. समीपस्थः नियर बाय जवळच. सस्मितम लिटिल स्माइल स्मितहास्य. चिंतितम थिंकिंग विचार. कार्यक्षेत्र प्रोफेशन कामाचे क्षेत्र. संबंधः कनेक्शन संबंध. व्यवस्थापन प्रशिक्षिका मॅनेजमेंट ट्रेनर व्यवस्थापन प्रशिक्षिका. अवगतम अंडरस्टँड समजणे. बहवः व्हेरियस टाइप्स वेगवेगळे. एषु अमंग ए याच्यापैकी. व्यवस्थापनशास्त्र सायन्स ऑफ मॅनेजमेंट व्यवस्थापनशास्त्र. मूलतत्वानी प्रिन्सिपल्स मूळतत्व. दृष्टांतसहितानी विथ एक्झाम्पल्स उदाहरणासह. निर्दिष्टानी बिलो शोईंग दाखविलेल्या किंवा दिलेल्या. जनैः पीपल लोक. अभिमता रिस्पॉन्स फीडबॅक एकमत. प्रारब्धम टू बिगिन सुरुवात करणे. खंडितम स्टॉप बंद पडलेले. अधुनैव नाव अडेज आत्ताच्या काळात. आरब्धम टू स्टार्ट सुरुवात करणे. वाणिज्य शाखा फॅकल्टी ऑफ कॉमर्स वाणिज्य शाखा. स्नातकः ग्रॅज्युएट पदवीधर. विधी शाखा फॅकल्टी ऑफ लॉ विधी शाखा पदवी ग्रॅज्युएट पदवी. सांप्रतम ॲट प्रेझेंट टाइम ह्यावेळी. शास्त्र विषयक अबाउट सायन्स शास्त्र विषयक. स्यूतः सॅक पिशवी. पृष्ठतः बिहाइंड मागच्या बाजूला. गोष्ठीषु बिझी इन गॉसिपिंग चर्चा करणे. अन्यतमः वन ऑफ देम त्यांच्यापैकी एक. उपगम्य बाय अप्रोचिंग जवळ जाऊन. विश्व संस्कृत परिषद इंटरनॅशनल संस्कृत कॉन्फरन्स विश्व संस्कृत परिषद. विदेशम अब्रॉड परदेश. प्रस्थितः टू अटेंड उपस्थित. छात्रः स्टुडंट विद्यार्थी. संगणकशास्त्र
शास्त्रम कंप्यूटर सायन्स संगणकशास्त्र मानव्य विद्या विभाग डिपार्टमेंट ऑफ ह्यूमन रिसोर्स मानव संसाधन विभाग अष्टाध्यायी अ बुक ऑफ संस्कृत ग्रामर बाय पाणिनी कृत संस्कृत व्याकरण ग्रंथ अधिकृत्य ऑथेंटिक अधिकृत संशोधनम रिसर्च शोध पडताळणी शोध निबंधम रिसर्च पेपर शोध निबंध प्रस्तोतुम टू प्रेझेंट सादर करण्यासाठी निमंत्रितः इन्व्हायटेड निमंत्रण दिलेला तंत्रज्ञान संस्था टेक्निकल इन्स्टिट्यूट तंत्रज्ञान शाखा कला शाखा फॅकल्टी ऑफ आर्ट कला शाखा मतीही ओपिनियन मत सहभागीनः पार्टिसिपंट्स सहभागी असलेले रसायनशास्त्र सायन्स ऑफ केमिस्ट्री रसायनशास्त्र प्राचीन भारतीय रसायनशास्त्रम एन्शियंट इंडियन सायन्स ऑफ केमिस्ट्री प्राचीन भारतीय रसायनशास्त्र संशोधन क्षेत्रम फील्ड ऑफ रिसर्च संशोधन क्षेत्र उपयुक्तता युजफुल उपयुक्त भाषाशास्त्रम लिंग्विस्टिक्स भाषाशास्त्र अधीत्य टू एक्वायर संपादन करून भारतीय भाषा विश्लेषिका एनालिस्ट ऑफ इंडियन लँग्वेजेस भारतीय भाषा विश्लेषिका पार्श्वनिवेदनम अँकरिंग सूत्रसंचालन व्यवसायः जॉब व्यवसाय नाट्यशास्त्र सायन्स ऑफ ऍक्ट अँड प्ले नाट्यशास्त्र स्थापत्य दिशा शास्त्र सायन्स ऑफ सिव्हिल अँड प्लॅनिंग स्थापत्य दिशा शास्त्र विदेशेष्वपी फॉरेनर्स अल्सो विदेशी लोक देखील काश्चन सम काही दूरचित्रवाहिन्यः टेलिव्हिजन चॅनल्स दूरचित्रवाहिनी संस्कृत तज्ञ संस्कृत लँग्वेज एक्सपर्ट संस्कृत तज्ञ आशय संपादकः कंटेंट एडिटर आशय संपादक विशेषार्हता स्पेशालिटी विशेष ओळख वृत्त्यर्थम जॉब व्यवसाय याज्ञवल्क्य स्मृती ही स्मृती टेक्स्ट composed by याज्ञवल्क्य कृत स्मृती ग्रंथः विद्यालयोत्तर आफ्टर स्कूलिंग माध्यमिक शिक्षणानंतर धन्यवादः नमो नमः।